आणि आता आतापर्यंतच्या मोठ्या टॉपने आपण बातम्या बघूयात। 11 ते 1 या वेळेत शांततेत रास्ता रोको आंदोलन करा। रास्ता रोको आंदोलन करताना व्हिडिओ काढा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। आपल्या स्वतःच्या व्हिडिओ शूटिंग करायची। आपल्या रास्ता रोकोत कोणी घुसतंय का, साध्या वेशात पोलीस घुसतोय का, साध्या वेशात दुसरे कोणी घुसतायत का, ते स्पष्ट दिसणार। त्यामुळे आपली सुरक्षा आपणच करायची, पण आंदोलन मात्र आता थांबवायचे नाही। यांना आता हरायचं नाही। आंदोलनात बदल करणं म्हणजे माघार घेणं नाही। मी हरणारा माणूस नाहीये, हरलो तर नाव बदलेन, जिंकूनच दाखवणार, जरांगेंचा हा निर्धार। बदल करणं म्हणजे दुसरा डाव आपण बी टाकणं। त्यांनी किती हारायचा प्रयत्न केला तरी मी हारत नाही। जर हारलो ना, म्हणून जरा नाव बदलून ठेव। खेट म्हणा, तुला काय खेटायचं। मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस षडयंत्र रचतोय। नवे डाव आखण्यासाठी बरेच लोक कामाला लागलेत। डाव आखणाऱ्यांमुळेच मुख्यमंत्री अडचणीत येतील। जरांगेंचा रोग कुणाकडे, असा सगळ्यांना प्रश्न आहे। म्हणून तो नाटक करायला लागलाय। त्याला थांबवा नसता ते तुमच्या जीवावर करतोय असं इकडे येऊन सांगायला लागलाय। तुमच्या जीवावर करतोय असं जनतेत येऊन सांगायला लागलाय। तो आमच्या पाठीशी ही आहेत दोघ जण असं सांगायलाय। आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री असं सांगायला खेड्यापाड्यात। उद्या अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक। खूप काही घडलंय, काय डाव आखले जातात यावर सविस्तर बोलणार। सरकारनं दादागिरी करू नये, उद्या सगळं बाहेर काढणार, जरांगेंचा हा इशारा। आणखीन एकदा काही विषयावर चर्चा करायची। काय काय डाव आखले जात आहेत, काय काय केलं जातंय, काय षडयंत्र चालले, तर रात्रीतून कोणते आमदार एक यायला लागलेत। आपली 13 मार्चची तारीख अचानक कालच का घेण्यात आली, याच्यावरची मला जरा सविस्तर सगळं आपल्या समाजाशी बोलायचंय। रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस। प्रत्यक्ष आंदोलन केल्यास किंवा इतर कोणाकडून आंदोलन करून घेतल्यास कारवाई केली जाणार। मंत्री छगन भुजबळ आज मनमाड आणि येवल्याच्या दौऱ्यावर। पंकज भुजबळांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर भुजबळांच्या मनमाड दौऱ्याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पुण्यात आज महाविकास आघाडीची जाहीर सभा। इतर घटक पक्ष सभेला उपस्थित राहणार। शरद पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे सभेला हजेरी लावणार। साताऱ्यातील शाहू क्रीडा संकुलात उदयनराजे भोसलेंनी उंचावली तलवार। आयोजकांनी उदयनराजेंना भेट म्हणून दिलेली तलवार मैदानातून बाहेर काढत विरोधकांना दिला इशारा। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज कोल्हापूर दौऱ्यावर। भाजपच्या क्लस्टर दौऱ्याअंतर्गत घेणार कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचा आढावा।